बाकीच्या गावांच्या पंचायतीमधला जगमगाट तर तुम्ही बघितलाच, पण आता पहा आपल्या तळेगावच्या पंचायतीची भयान शांतता. ट्रॅक्टर पण नाही पुजणार आहोत. अख्ख्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये जेवढे सरपंच झाले नसतील तेवढे आमच्या तळेगाव मध्ये तर एका महिन्यातच झाले फादर म्हणत होते. ग्रामपंचायतीची ना ग्रामसेवकाला काळजी ना सरपंचांना काळजी. भले 20-30 सरपंच आहे पण एकाला पण दिवा लावता आला नाही त्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन. असल्या ग्रामपंचायतीचा, सरपंचाचा आणि ग्रामसेवकाचा असला आदर्श घ्यावा आम्ही युवांनी. शेवटी एक शेतकऱ्यांनीच जाऊन त्या ग्रामपंचायतीमध्ये दिवे लावले का, तर हे ग्रामसेवक हे कुठे आहेत? न केलेल्या कामांची बिलं काढण्यात सगळ्यात पुढे असतात. मग काय, अशाच पद्धतीचा विकास तळेगावचा होत राहणार. अजून पण सरपंच उपसरपंच व्हायची स्वप्न काहींची बाकीच आहेत. सांगायचं हेतू एकच, सुधरा आता तरी सुधरा. हा जर व्हिडिओ बघत असताना लक्ष्मीपूजनाचे आणि बाकीचे व्हिडिओ तर काय काढता आले नाही, त्याच्यामुळं सॉरी. आणि दीपावलीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमची दीपावली तर आनंदात गेलीच असेल आणि अख्खं वर्ष दीपावली सारखं जावं. आम्ही तर चाललोय ग्रामपंचायतीचा जगमगाट करून. तर कस काय मंडळी, मी आहे यशवंत आणि मी आलतो डायरेक्ट पोस्ट ऑफिसला. काम असं काढलं की फादरचं आलतं लायसन्स आणि माझं आलतं गाडीचं आरसी. म्हणलं तेवढं जाऊन पोस्ट ऑफिस मधून घेऊन टाकू. ते म्हणले थांब 2 मिनिटं. म्हणलं बरं थांबतो. पण 2 मिनिटं थांबून त्यांनी सांगितलं तुमचं अजून लायसन पुण्यात मुंबईमध्ये आहे. म्हणलं बरं चालतंय जातो. मग तिथून डायरेक्ट आलतो तळेगाव शिक्रापूरच्या पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यासाठी. कारण उद्या आहे 10 वाजता मीटिंग. कुठं म्हणता तर भैरवनाथाच्या मंदिरात. कारण आपल्या गावाच्या वतीने जिल्हा परिषदसाठी उमेदवार निवडायचा होता. मग काय म्हणलं निवेदन देऊन ठेवू, काय विषय नाही. पण झालं असं, दुपारी साहेब नव्हते त्याच्यामुळे सही शिक्का काय मिळाला नाही. म्हणलं चला संध्याकाळी जाऊन घेऊन टाकू, म्हणजे मीटिंग मध्ये काय व्यत्यय यायचा नाही. तर चला मग आपण डायरेक्ट भेटू भैरवाच्या देवळात. चला बाय.